हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आपली चालली गणपतीची तयारी. सगळं आपण घेतलंय करायला. आता गणपतीची तयारी आम्ही आता वाजलेत 11 वाजायला आलेत आणि आम्ही आदल्या दिवशी तयारी करायला घेतोय. कारण सगळं सामान होतं, फक्त नीट डेकोरेट करायचं आहे त्याला आम्हाला. आता पुढे ब्लॉग कंटिन्यू बघत राहा. ते आपल्याला ते लावता येईल. दिसतंय, चांगलं दिसतंय वाटतं. त्याच्यावरती असं पाहिजे आपल्याला. चालेल ना मग. आणि हे असं जॉईन करूया. हा चालेल. आणि जो वरती लाइटिंग का? वरती लाइटिंग ते कुठे ठेवलं ते? तिथं नका घेत असतो. ठीक आहे, हे असं लावणार आपण. मागून का ठेवणार नाही सर? नाही, मागून असं. हा, मग ह्याला हे लावूया आपण चिपकून. हे लावून घेऊया का पहिला? या खाली. स्लो होता तो फॅन. हा, मी फास्ट केला थोडा. या आता हे अजून आमचं पसारा लावायचा आहे. आत्ताचे वाजलेत 11 वाजलेत. बघू आता कितीपर्यंत अर्ध होतंय है ना दीदी? कितीपर्यंत अर्ध होतंय बघूया. काय झालं आता 2 मिनिटात थोडंसं झालंय. अजून खूप करायचं. काय 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 इथून वरतून वेगळा शेप करायचा आहे. बघू ते होईल तर. जिजू खूप काम करतात खरं. चला कंटिन्यू करा. अजून आमचं एवढंसच झालंय. खूप कष्ट करून करून. आता मी गेलेली पण आता मी खाली आले. मग आता दीदी करते. कधीपर्यंत होईल बघू डेकोरेशन. रात्री ॲक्च्युली आम्ही गेलेलो डीमार्टला. तिथून यायला आम्हाला खूप वेळ लागला कारण भिवंडीमध्ये ट्रॅफिक तर खूप जास्त. आम्ही लेट चालू केलं आणि आजच चालू केलं. आणि हे घराचं कलर काम चालू होतं जरा इकडे. असं मी कलर मारलाय मस्त घराला. बेडरूम, हॉल वगैरे सगळं. ब्लॉग कंटिन्यू बघा. आईज आमचा प्लॅन बदलला आहे. आता आम्ही ते वेगळं करतोय, काहीतरी नवीन. हा, आम्ही एकदम पूर्ण लावलेलं सगळं सेटअप, पण परत काढून टाकलं कारण ते मागच्या सारखंच होत होतं है ना ग. मागच्या सारखं होत होतं म्हणून आम्ही वेगळं करतोय. आणि वाजलेत आता 1:30. आम्ही ऑलरेडी एक तर दमलोय एवढं घराचं काम बिम करून. तरी चाललाय एक प्रयत्न. आता हा प्रयत्न होईल, चांगला होईल. पाणी आणलेलं आहे जिजूंनी, थँक्यू. The next day. गाईस, दुसरा दिवस आलाय आता आणि 1 वाजलाय. आता आमची तयारी चालू आहे इथे. आता आम्ही वेगळं प्लॅन केलेलं काल म्हणजे झालं आणि पूर्ण आम्ही काढून टाकलं तो वाला सेटअप. कारण तो मागच्यासारखा सिमिलर दिसत होता. म्हणून आता आम्ही वेगळा करतोय काहीतरी. सो आता त्याचीच तयारी चालू आहे. आणि उद्या गणपती बाप्पा येणार आहे. सो आज आम्हाला काहीही करून डेकोरेशन करावंच लागेल. सो बघू आता. मम्मी पण येते, मम्मी आणि दादा येत आहेत थोडी हेल्प करायला. बघू कसं होतं. चला. दीदीची आयडिया आम्हाला कामी आली ते लावायचं. कारण दीदी कामाचीच आहे. मम्मी कुठं नाही बोलली. तुम्हाला नाही वाटत का काय करणार आहे म्हणून तर तू ते लावतेस ना. ते जवळ जवळ लाव म्हणजे थोडं हे राहील. काय ठीक आहे, इकडे या, इकडे इकडे एक आणि एवढीशाने राहील. इकडे इकडे आणि इथे एक आणि इथे. 1 2 3 4 5 बरोबर आहे. तर असं चालू आहे.
हे उलट जाऊन तिथे लागेल वरती दिवाळला. आणि हे बघा आम्ही घरात कलर मारलाय. बेडरूम मध्ये पर्पलिश, इथं ब्लू, इथे ब्लू. त्याच्यामुळे आम्हाला टाइम भेटला नाही गणपतीचं डेकोरेशन करायला, म्हणून आता आमचं एंड टायमाला चालू आहे. उद्या गणपती येणार आहे, सो होऊन जाईल. आज कसं पण करून करावंच लागेल, कारण उद्या सकाळी आपल्याला गणपती बाप्पाला आणायचं आहे घरी. करावं लागेल. कर परत कर. आता कर ना चिड. या साईडला बसवणार ना ते. दादा आणि मम्मी आलेले आहे. मम्मी हाय. अरे तू मारतो काय रे शांतपणा. बसून नाही चल बसणार. काम कर. हे बघ. कसली बोलणार. इथं आम्हाला काम चालू आहे. मम्मी हाय कर. हाय माझ्या गाईस लोकांना. हा, नंतर खालीच ठेवलं ते मुद्दाम. अरे मम्मी याला काम करायला आणले. उठव. आणि हे कसं लावायचं. अरे तुझ्या घरी गणपतीला आलो. काय काय गणपतीला आले तुझ्या घरी काम करायला आलो. ओहो. नुसता खाऊ. ओ माय गॉड माझं स्टेन. हे बघा ए सरक. कसं लावू? हे कसं लावायचं ते बघ. आम्ही असं केलंय या टायमाला वेगळंच. आम्ही नाही तर बॉक्स वगैरे नाही केलंय. तिने ते खावलं. उपाशी केला. अरे तू मला किती मारतो यार मम्मी. आपल्याला लागेल खायला. मध्ये मार. पकड दे की. चला फ्रीजमध्ये देऊ हे. कंटिन्यू करा ब्लॉग. असं काही झालंय आतापर्यंत. इथे लाइटिंग आम्ही सेट केली आहे. अजून करायचंय थोडस. मम्मी हेल्प करते मला. गणपतीला आलेली मी. गणपतीला मी काम करायला बोलून घेतो. काम करायला हा मग काम तर करावंच लागतं ना कुठं पण गेल्यावर. कसं गणपतीला येणं म्हणजे येऊन गणपतीचं दर्शन घेणं. इथं तर मला लेकींनी कामालाच लावलंय. मी कामालाच बोलवलंय. अरे वाटतं. वाव मस्त आहे. साईडला सरकव आणि जास्तीत जास्त लाव. ते कापले काय कापण होतात ना. विधीच काम करू शकतो काय हो? मी पण काम करतोय असं नको बोलू. मी बी काम करू गाईस. आम्ही सगळे काम करतोय गाईज. निघालेलं हा काय फायनली माझं डेकोरेशन कम्प्लीट झालं आहे आणि ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. आणि आपण उद्या बाप्पाची मूर्ती आणतोय, तर बाप्पाच्या मूर्तीसोबत आपलं डेकोरेशन कसं वाटतंय ते नक्कीच बघूयात. चला बाय बाय.